जय शिवराय. आज आपण आलोय शिवछत्रपतींच्या पराक्रमाने अजरामर झालेल्या प्रतापगडावर. प्रतापगडाच्या काही पायऱ्या चढून वर आल्यानंतर भव्य आणि बंदिस्त तटबंदीमध्ये असणारा महादरवाजा आपणा सर्वांचे लक्ष वेधून घेतो. याचा अरुंद दरवाजा आणि गोमुखी बांधणी यामुळे शत्रू सैन्याला आत प्रवेश करणे त्यावेळेला खूपच कठीण होते. महादरवाजातून आत आल्यानंतर बाजूलाच एक तोफ ठेवलेली आपणाला दिसते. झेंडा बुरुज. आजही या बुरुजावर आपणाला मराठा साम्राज्याचा भगवा फडकताना दिसतो. कोकण आणि वाईचा प्रदेश यांना जोडणाऱ्या या फोरप्याच्या डोंगराचे महत्त्व राजांनी त्यावेळेला ओळखले होते. म्हणूनच त्यांनी अर्जोजी यादव यांचेकडून हा किल्ला 1656 मध्ये अवघ्या 2 वर्षांमध्ये बांधून घेतला. तुळजापूरची भवानी माता. तुळजापूरला दर्शनासाठी जाताना आमच्या माता भगिनींच्यावर हल्ले व्हायचे. म्हणूनच छत्रपती शिवरायांनी आपली कुलस्वामिनी माता भवानी देवी हिची प्राणप्रतिष्ठापना याच प्रतापगडावर करून घेतली. मंदिराच्या बाजूलाच तोफांचे काही अवशेष सुस्थितीमध्ये ठेवलेले आपणाला आढळून येतात. बालेकिल्ल्याकडे जाणारा मार्ग. बालेकिल्ला म्हणजे गडाचा सर्वोच्च माथा. याच गडाच्या माथ्यावर केदारेश्वराचे मंदिर आपणाला दिसते. गडाच्या बालेकिल्ल्यावरून झेंडा बुरुज आणि गडाचे इतर भाग आपणाला स्पष्ट दिसतात. तसेच जावळीच्या खोऱ्याचे विहंगम दृश्य आपणाला दिसते. हा आहे भुयारी मार्ग म्हणजेच तळघर. शत्रूला चकवा देण्यासाठी या चोर मार्गाची निर्मिती केलेली असावी. सध्या सर्वांच्या सुरक्षेसाठी हा चोर मार्ग बंद ठेवलेला आढळतो. अफजलखानाच्या वधा अगोदर राजांची प्रतिमा ही आदिलशाहीतील एका मातब्बर सरदाराचा मुलगा आणि एक छोटा बंडखोर अशीच होती. परंतु खानाच्या वधानंतर त्यांची ही प्रतिमा पूर्णपणे बदलली आणि त्यांचे नाव अखंड हिंदुस्थानभर झाले. नागमोडी आकाराची गडाची तटबंदी अजूनही सुस्थितीत आहे. देश स्वतंत्र
स्वातंत्र्य झाल्यानंतर 1957ला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा प्रतापगडाच्या या सर्वोच्च ठिकाणी उभारण्यात आला। या अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते। तर मित्रांनो, अशाच गडकिल्ल्यांची माहिती आणि इतिहास जाणून घेण्यासाठी या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।